भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या आणि राष्ट्रीय अस्मितेचे केंद्रस्थान मानल्या जाणाऱ्या राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील परिसर एका सोमवारी सायंकाळी भीषण स्फोटाने हादरला. नेहमीच्या धावपळी शांत दिसणारा हा भाग अचानक झालेल्या या घटनेमुळे दहशतीच्या छायेखाली आला. या स्फोटाने केवळ परिसरालाच नाही तर संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. ही घटना केवळ एक अपघात होती की पूर्वनियोजित दहशतवादी कट, या प्रश्नाचे तपास यंत्रणा आणि नागरिकांनाही विचार करण्यास प्रवृत्त करत आहे. नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह प्रोडक्शन्समध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मंडळी, देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या बॉम्ब ब्लास्टनी फक्त दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. या बॉम्ब ब्लास्ट मागे नेमके कोण आहे आणि त्यामागील काय षडयंत्र आहे, आज याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सोमवारी सायंकाळी साधारण 6:52 ते 7:15 सुमारास ही भीषण घटना घडली. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ सुभाष मार्गावरील ट्रॅफिक सिग्नल जवळ हा स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार सिग्नलवर थांबलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या हुंडाई i20 कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की ज्या कारमध्ये स्फोट झाला तिचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. गाडीने पेट घेतला आणि आजूबाजूला उभ्या असलेल्या ई-रिक्षा, कार अशा सुमारे 10हून अधिक गाड्या जळून खाक झाल्या. परिसरातील दुकानांना आणि मेट्रो स्टेशनच्या काचेच्या दरवाजालाही या स्फोटाचा मोठा फटका बसला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि त्यांना रस्त्यावर मृतदेहांचे तुकडे आणि आगीचे मोठे लोट पाहिले. स्फोटाची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, अग्निशमन दल, NSG आणि NIAची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. संपूर्ण परिसर सील करून तपास सुरू करण्यात आला. या दुर्दैवी घटनेत वेगवेगळ्या माहितीनुसार 8 ते 14 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 24हून अधिक लोक जखमी झाले. जखमींना तातडीने LNJP रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीतीही वर्तवली जात होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जखमींची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचे तसेच या घटनेच्या सखोल तपासाचे आश्वासन दिले. या घटनेनंतर दिल्लीसह मुंबई, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे वैद्यकीय तपासणीत मृत आणि जखमींच्या शरीरात RDX किंवा IED स्फोटात वापरले जाणारे खिळे किंवा तारा आढळल्या नाहीत, ज्यामुळे या स्फोटाच्या स्वरूपाबद्दल संशय अधिक वाढला. तपास यंत्रणांनी स्फोट झालेल्या गाडीच्या नंबर प्लेटचे तुकडे जोडून तपास सुरू केला. कागदपत्रांनुसार ही गाडी हरियाणातील एका व्यक्तीच्या नावावर होती, परंतु नंतर तिची बेकायदेशीरपणे विक्री झाली होती आणि अखेरीस ती गाडी पुलवामा येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीमार्फत म्हणजेच डॉक्टर मोहम्मद उमर नावाच्या व्यक्तीकडे आल्याचे समोर आले. विश्वसनीय सूत्रांनुसार डॉक्टर मोहम्मद उमर हा एक फरार झालेला दहशतवादी आहे. गाडीची कागदपत्रे अनेक वेळा बेकायदेशीरपणे बदलण्यात आली होती, ज्यामुळे या घटनेमागे सुनियोजित कट असल्याचा संशय बळावला. या घटनेमागील पार्श्वभूमी म्हणून दहशतवादी कारवायांशी जोडले गेलेल्या इतर घडामोडींकडेही पाहिले जात आहे. काही दिवसांपूर्वी गुजरात ATSने एरंडीच्या बियापासून रिसिन नावाचे विष तयार करून मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत असलेल्या एका दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. यामध्ये सोलापूरचा एक IT इंजिनियर आणि इतर स्लीपर सेल्स सामील होते. या नेटवर्कला भारतामध्ये पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न सुरू होता आणि दिल्लीतील बॉम्बस्फोट ही त्याच प्रयत्नाचा भाग असू शकतो, असा कयास व्यक्त केला गेला. बाकी तुमचे या विषयावर काय विचार आहेत हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. क्रिएटिव्ह प्रोडक्शन्सच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.